वैशाली ताई काय करून राहिल्या हो? काय म्हणतो मोहिनी? ये ना, ये बस. काय म्हणून राहिली होती? बोल ना. वैशाली ताई बरं झालं म्हटलं ननदबाई चालल्या गेल्या नाही. किती तापत आपल्या डोक्याले. हे करून द्या, ते करून द्या, हे भाजीने खात, ते भाजीने खात. कधी भाकरच करून द्या, कधी काही गोड लागलं तेच करून द्या, कधी त्याच्या लेकरासाठीच करा. किती करून द्या लागेल, किती ताप होता त्याचं आपल्याला. हो हो, आता सगळेजण आपापल्या घरी तर जाईनच ना. किती दिवस राहणार आहे? आता त्याची आई पडली म्हणते, लागलं म्हणते त्या भाऊच्या, तर मग काय करण? घ्यायला येऊन गेले ते. घरची सून घरीच चांगली वाटते, काय करणार आहे इथे ठेवून? ते नाही एवढे दिवस राहिलं तर पाहिजे ना. चाललं झालं पाहिजे होतं थोड्याशा कामासाठी, एवढं काय घ्यायला लागते मनावर. पण वैशाली ताई ननदबाई लयच आहे पण आहे की नाही. म्हणजे जाता जाता लढून राहिला होता, जशा काही लग्न करूनच चालल्या होत्या आता नवरीसारख्या. वाटतेच हो, मायबापाच्या घरून झाले पोरीले एवढे दिवस राहते, अचानक जायच्या वेळेस वाटतच असते. नाही वैशाली ताई तसं नाही आहे ते कामं नाही करायला लागत काय आता घरी जाऊन. कामं करायला लागते म्हणून लढून राहिल्या होत्या त्या. मी गेली होती ना वैशाली ताई माझ्या आईच्या घरी, तर माझ्या आईनं मला असेच कामं सांगितले होते. तर मी लढली नाही, मी पळतच येऊन गेली इकडे. मी म्हटलं हो मी नाही करत एवढं मोठे कामं, आपल्या घरी तरी कमी कामं आहे. माझी आई मला भल्ल्या त्रास देऊन राहिली होती, सगळे कामं माझ्याचकडून करून घेत जा. तू भेट बाबा कामाले, तू भेट बाबा मोहिनी कामाले कामाले काय लिहायला लागते हो. जेवढे कामं करायचे तेवढे करून घ्या, आपल्याकडून होते तेवढे. जीवाच्या वर तर करत असते काय कोणी? जेवढं होते तेवढंच करते ना, करून घ्या लागते. एवढं काय टेन्शन घ्या लागते कामाचं? नाही बा वैशाली ताई, तुम्हाला वाटते असं का कामं म्हणजे काहीच नाही म्हणून? माया भले जीवावर येते कामं करायच्या, माया कोणी होत कामं. माया कोणी एवढं मला येते, असं वाटते काय एवढे मोठे कामं करायला लागते. आणि माझी आई मला सगळ्या दिवाळीचे कामं म्हटलं वाया जवळ करून घेऊन राहिली होती. जाऊ दे, कामासाठी काय कामं करत बसतं. घरात येते एवढे मोठे कामं राहतेच. दोघी तिघी मिळून केले तर किती होते हो? कमी होऊन जाते. एकटीला भारी जात असते. दोघी तिघी आहे ना आपण घरात, मग कायचे कामं वाटते. हा ते तर आहेच म्हणा वैशाली ताई, पण तुम्हीच तर करता आणि मी करतो, आपण दोघीच तर करतो. ते परी तर काही कामच करत नाही. कामच येत नाही म्हणते, तिला कोणते करता काही समजतच नाही म्हणते. बरोबर आहे ना मोहिनी, तिनं कधी कामच केलं नाही तर ते कशीच म्हणून तुला काम करता येते म्हणून. येते का तिला काही करता? तूच विचार करा एक गोष्ट. मटकता येते फक्त चांगल्या चांगल्या महागाच्या साड्या घालून. माहिती आहे वैशाली ताई किती साड्या आणल्या तिनं? 2 बॅग भरून, मोठ्या मोठ्या बॅग भरून साड्या आणल्या म्हटलं. आणि एवढ्या चांगल्या चांगल्या आणल्या वैशाली ताई का बस महागाच्या साड्या आणल्या म्हटलं. हा म्हणजे पैसे आहे तर किती वेस्ट करते. आणि ज्याच्याजवळ पैसे नाही त्याला आहे, आणि आपल्याजवळ असूनही आपला नवरा घेऊन देत नाही. पाय बरं किती करते बापा. घेऊ दे ना, आता घेऊन देते ते सुमित बापूजी, तर आपल्याला काय करायला लागते? ते घेऊन देते, तिचे पप्पा घेऊन देते, मग आपण घेऊन देतो का तिले? आता बाई घेऊन देते काय? नाही बा तिला घेऊन देते ना, आपल्याला नाही घेऊन देत. आता बाई तर दिवाळीला सगळ्यांनाच घेऊन देते सारखं सारखं. दिवाळीला म्हणून तर ते 50,000 रुपये मागे वैशाली ताई. हा तिला माहिती आहे 30,000ची साडी, 20,000चा याच्यासाठी ड्रेस, झाले दोघं जण 50,000 रुपयात. आणि आपल्याला किती दिल्या? 1,000 रुपयाच्या साड्या. मग आता बहिणी दिले नाही ना, तर मग किती राग आला होता तिले. मग तर भांडण केलं होतं तिनं, इथून चालली केली होती लागन तर. आणि आता पाहि ना, आता तर अशी राहून राहिली का जसं काही झालंच नाही. माहिती आहे वैशाली ताई मी गेली होती तिच्या खोलीत, एवढा मोठा गठ्ठा ठेवलाय म्हणत ती साडीचा, एवढाचा एवढा. हा आपल्याला देत नाही एखादी साडी का घ्या म्हणून घाला म्हणून. मला जर दिली ना तर मी घालायचीच एखादी साडी तिची. मला मस्त मस्त साडी आहे तिच्याजवळ. आता तिच्या साडीसाठी जुळतं काय तू? त्याजवळ आहे तर ते काही कमी आहे काय? तू घेऊन घे 2-4 बापूजीला मागून. एवढं काय जुरा लागते हो कोणाले? तिने महागाच्या घेतल्या, तू सस्त्याचे घेऊन घे. घेऊन देते काय राजेशजी? भले कंजूस आहे ते, घेऊन नाही देत म्हणून तर जुरतोच मी कोणाले. नाही तर कायले जुरली असती? तुम्हाला असं वाटते तुम्हाला भाऊजी घेऊन देते कोणी सगळं म्हणून तुम्हाला असं वाटते का नाही? मोहिनीले घेऊन देतेस बा. मग पहा बरं भाऊजी किती आणते तुमच्यासाठी. मागच्या वेळेस किती आणलं? हे आणते काय? हे तर काहीच नाही आणत. 3,000 रुपये मागितले मोठा मुश्किल ना पार्लरसाठी, तर किती बोलले मला आणि दिले मग ते. पण दिले ना मग शेवटी. मग कोण दिले तुले? त्यानं दिले ना शेवटी. त्यानं दिले, तू गेली सगळं करून आली, आणि आता कायले म्हणतो? किती मागा लागलं त्याच्या मला, द्या पैसे द्या पैसे द्या पैसे. किती वेळा मागा लागलं, पैसेच नाही म्हणते माझ्याजवळ. कायलेही मागितलं तर पैसेच नाही म्हणते माझ्याजवळ. मग आता काय म्हणतो तू? बोल आता, मी त्या भाऊजीला फोन लावतो. मग मला बोलायचं आहे त्याच्यासोबत. असं फोन लावून राहिला का तुम्ही? मला का माहित बापा, पहिले सांगितलं असतं तर नाही आली असती अंदर. मला असं वाटलं बसल्या आहे का मी फोन पाहून राहिल्या, म्हणून मग मी तुम्हाला बोलायला आली तुमच्यासोबत. नाही फोन नाही केला ना 2 दिवस झाले, तर आता फोन करून पाहतो म्हटलं. कसं आहे, काय आहे, कुठं आहे, कधी येते, तर असं विचारा नाही लागत काय. नाही तर मग म्हणून पाहिजे एखादा फोनही नाही करत. पहिलेच तर म्हणते ते मला घरातल्या याच्यात राहतं म्हणते, नुसतं एखादा फोन करत नाही, बोलत नाही, मला विचारत नाही, घरातच करत राहत जाय म्हणते. असे बोलते मग सांग बरं तू आता मग काय करू मी? म्हणून म्हणतो बरं करा बाबा आता फोन. आता आत्या बहिणी घरी गमूनही नव्हतं राहिलं, नाही तर आत्या बाईसोबत चालू राहते काचाकीची काही ना काही. आत्या बाई कुठे गेल्या आता? तुम्हाला माहित नाही का ते गण्या बापूजीनं पोरगी आणली होती तर तिथं गेल्या ना विचारपूस करायला आत्या बाई. ह्या सुमन काकूले काहून का सुमन काकूस म्हणन नाही काय चला म्हणून सगळे मला म्हणे. मी म्हटलं मलाही म्हणजा काकू, मी येईन म्हटलं पोरीच्या घरी. कशी आहे पोरगी गिरगी? पोरगी तर पाहिलीच म्हणा मी त्या दिवशी, पण काय म्हणते काय नाही गण्या बापूजी करतो म्हणते, काय म्हणते बोलायला पाहिजे नाही काय? तूच आहे काय मग बोलायला तिथं? बाकीचे नाही काय मोठे माणसं? तूच बोलशील काय? तुला बोलता येते काय? घरात असतं बरोबर बोलता येत नाही, कुकडला कुकडे बोलतं, तर तिथं बोलशील काय? तुम्ही मला असं समजता काय वैशाली ताई? मी का पागल दिसतो का तुम्हाला? आता बाई तर समजते त्याला असं वाटते का मोहिनीला काही समजतच नाही.
पण तुम्ही तरी असं नका समजू मला. बरं चला येतो बा मी. बसा तुम्ही, करा तुमचे कामं. हा ठीक आहे. मी फोनवर बोलतो आता सोबत थोडीशी आणि मग आराम करतो. मग अजून चहा करायचा टाइम होऊन जाते. बरं बा ठीक आहे, जातो मग मी. आमच्या घरात जो थो व्यस्त आहे आपापल्या कामात आणि मीच आहे फक्त एक रिकामी. मी तर किती व्यस्त राहीन, काही राहीन तरी माझी कामं पटकन होऊन जाते. ह्या लोकांचे होतच नाही काय करते ना काय नाही एवढ्याला वेळ. तर मी तर पटकनच कामं करून घेतो कोणती आणि मोकळी होऊन जातो. चला आता फोन लावून देतो मी येईल बोलून घेतो. मोहिनीच्या वेळ झाला मला आता. आता काय मी बापा उचलते का नाही उचलत तर काय गोष्टी करून राहिल्या काय मी. आता बहिण सुमन काकू माहितही नाही मला काही. मी गेली तर अजून मला बोलन उलट्या. पहिलेच तर मला म्हणते तू काय येतो तू काय जातो असं करते. मी गेली तर काय होते, काय बिघडते. मी काही काही म्हणून राहिली का त्याला. मी काय चुपचाप बसून फक्त ऐकन. जिथं बोलायचं तिथं बोला. पण नाही, आमची आता बाई मला तर कुठं मला मदत करूच देत नाही. कायले जा लागते कायले या लागते अशाच करते. ऐकतोच काय म्हणते काय नाही. तर हे काय करून राहिली मोहिनी इथं घराच्या बाहेर सुमन बाईच्या दरवाजाच्या समोर टाकलं उभी आहे. काय पाहून राहिली घरात. अंदर गोष्टी चालू आहे वाटते. हिची सासू आहे वाटते घरात. म्हणून चालली हे कान देऊन ऐकाले. ऐकून राहिली असं काय म्हणते काय नाही म्हणून. मोहिनी अरे पुष्पा काकू बोला ना, काय म्हणून राहिल्या होत्या. नाही काय करून राहिली म्हटलं इथं सुमनच्या घराच्या बाहेर उभी आहे ना. तर मी म्हटलं काय झालं बा, कोण म्हटलं इथं उभी आहे. सुमन नाही का घरी असं ना घरात ते. काकू मी सासू आहे इथं. तर ह्या दोघी जणी गोष्टी करून राहिल्या. ते जा नाही लागत काय पुरीच्या घरी. काजूच्या घरी ते त्या दिवशी आणली होती गण्या बापूजीनं. तर बस त्याच्या गोष्टी चालू होत्या. मला घरूनच सांगितलं होतं मी तिथं जातो म्हणे सुमन काकूच्या घरी. मग मी म्हटलं ठीक आहे जा म्हटलं. आता मला काही घरात गमून नव्हतं राहिलं. मी आली इकडे पाहतो ते याच्या चालू आहे गोष्टी. आता अंदर गेली तर आता बाई मला बोला कायले आली म्हणून तू. मग मी म्हटलं जाऊ दे आता इथं उभी राहतो म्हटलं बाहेर. बरं झालं तुम्ही येऊन गेला. मला बोलायला कोणी ना कोणी पाहिजेच होतं. हो बाई तिने तर म्हटलं आता करून घे म्हटलं. पोरगी चांगली काय म्हटलं. एक तर पोरी भेटत नाही म्हटलं. काय होते म्हटलं घे म्हटलं करून. आता ते म्हणते तिथं जाऊ असं तसं करू लग्न करू हे करू ते करू चालू होतं तिचं. ठीक आहे म्हटलं बाबा तुला जसं पटतं तसं कर. आता ते पोरग जाणे आणि त्याची माय जाणे. आपण काय बोला बाबा म्हणतात त्याच्या. मग नाही तर काय काकू म्हटलं होतं त्या दिवशी. काकूले म्हटलं होतं मी. म्हटलं काकू घ्या ना म्हटलं करून काय होते म्हटलं. लोक तर करूनच राहिले म्हटलं. एवढा काय विचार करता म्हटलं. पहिले करून घ्या म्हटलं मग सगळ्याला बोलवून घ्या म्हटलं. मग चांगलं करून टाक जा म्हटलं असं म्हटलं. तर नाही म्हणे सगळेले घेऊन जाईन म्हणे तिथं अशा म्हणे. मग आता बहिणीचा विचार करून राहिला असं जायचा नाही का. तुम्हाला नाही म्हटलं वाटते. नाही ना पाय ना मोहिनी मला म्हटलं नाही जरासं सुमन ना का पुष्पाबाई तुम्हाला चला लागते. जराशी गोष्ट करायला काय बिघडलं असतं हिचं. पण नाही ना काहीच बोलली नाही म्हटलं. मग माहिती मला हे म्हणे एवढी घर बाय म्हणे तुया म्हणे आणि तुला तर काहीच नाही म्हटलं म्हणे त्या बाईनं म्हणे असे म्हणे. नाही म्हटलं जाऊ दे ना म्हटलं. नाही म्हटलं हाय म्हटलं अजून बाकीचे विचार करणारे मी एकटीच आहे का म्हटलं असं म्हटलं. तर मग येऊन गेले बाबा इकडे. आता ते गेले तर मी म्हटलं चाल ते नाही विचारत तर मीच विचारतो म्हटलं तिने काय बिघडते. तिने विचारलं काय ना मी विचारलं काय काय फरक पडून राहिला. तेच तर काकू तुम्ही सांगा मला तुमची एवढी मैत्री आहे आणि मैत्रीण करता मोठ्या आणि त्यानं तर तुम्हाला विचारलंही नाही. त्या तर विचारते फक्त माझ्या सासूलाच. माझी सासू तर लागन तर जास्त याच्यातही राहत नाही. जाऊ दे मी नाही जात आता. घरात जात होती पण आता मी नाही जात. जेव्हापर्यंत सांगत नाही कोणी तेव्हापर्यंत मी नाही जात. जेव्हा ते सांगन मला तेव्हाच ऐकून मी तिची गोष्ट. आपल्याला काही माहित नाही बाई. आणि आपण कसं म्हणावं काही. आपण बोलावं काही नाही त्यानं म्हणावं काही. मग त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हटलं. आता काही जाताही नाही ना बोलतही नाही. ते सांगन तेव्हा पाहिलं जाईल. म्हणून चाल तर चाललं जाऊ. काकू मी काय म्हणतो तुम्हाला जर म्हणून कोणी चाल म्हणून तर माझे नाव सांगा. मोहिनीला घेऊन घे म्हणा. कसं आहे मला बरं वाटते जरासं नाही आपल्याला म्हटलं. तू काय तर करतो अशा कंडिशन मध्ये. घरात बसत जाणं चुपचाप. घरातले कामं करावणार राहा. हे असं इकडे इकडे याच्या त्याच्या याच्यात लक्ष देऊन काही अर्थ आहे का. आपलं काय म्हणते आपल्या कामात लक्ष द्यावं ना. फालतू गोष्टीत लक्ष देत नको जाऊ ना. असर होते ना मग. त्याच्यापेक्षा आता कोणी जसं आहे तसं चांगल्या याच्यात राहत जा जराशी. अशा फालतूच्या गोष्टीत ध्यान नको देत जाऊ. नाही हो काकू समाजसेवा म्हणते नाही आले. तुम्हाला काय माहित आहे समाजसेवा करा लागते. कारण का मग आपल्याला म्हणते ना लोक नाही बा चांगलं केलं. मला तर म्हणत नाही म्हणा कोणी पण आपल्याला वाटते म्हटलं पाहिजे बा. कोणीच नाही म्हणत हो. ज्याला जसं पडते तसंच करते. आपल्या मनानं करत असते का कोणी. मग म्हणते सांगितलं नाही बापा म्हटलं नाही बापा झालं नाही बापा असं होते ते. त्याच्यापेक्षा जाऊ द्या लागते. जाय तू आता घरी जाय आराम कर. जास्त डोक्यावर टेन्शन घेत नको तू या गोष्टीचं. हा काकू आता जातोच घरी. वैशाली ताई हाय बसल्या घरी. त्या भाऊजी सोबत बोलून राहिल्या. आणि परी आहे तर ते खोलीतच आहे. आणि मग नाही परी खोलीत नाही आहे. परी तर फिरायला गेली सुमित बापूजी सोबत. बरं काकू मी चालतो घरी. बाबा परी घरी नाही आहे म्हटलं ना बस भुरकून पाहिली. काय झालं हिने. हिच्या खोलीत तर कोणीच नाही आहे. दरवाजा उघडा टाकला हिनं. आणि सुमित बापूजी नाही दोघे तर बाहेरच गेले. हे कसे राहील आजही काही आणायला गेले असं. बापा किती खरेदी करते. किती पैसे खर्च करते बापा याच्यातच वस्तूतच नुसतं. काय करण एवढे मोठे पैसे आहेत तिच्या जवळच आहे म्हणते सगळं. तर मग काय करण बापा ते. नाही बाई साड्या बापा पाहिनं परीनं पुऱ्या साड्या इथंच ठेवून दिल्या काय माहित. पुऱ्या कायच्या आहे 2-4 तर आहे. बाकीच्या तर पुऱ्या काय म्हणते कपाटात ठेवल्या असन तिनं. ह्या काऊन काढून ठेवल्या असन गड्या. मला तर वाटते ह्या जुन्या याच्यातल्या असन. नवीन तर तिनं पुऱ्या काय म्हणते तर ठेवल्या असन कपाटात. ह्या नवीन आणल्या तिनं. त्या दिवशी पाहिल्या ना मी गठ्ठाचा गठ्ठा.
बापा जसं काही विकायला आणलं, एवढा गठ्ठा आणला तिनं स्वतःसाठी, आणि रोजची एक घालते म्हटलं, आपल्याला एखादी देत नाही. कोणी तर आहे नाही इथं घेऊन जो काही साड्या घेऊन जाईन, पण इले माहीत होईन तर मग अजून कोणाला माहीत होईन तर काय म्हणून मला मोहिनीने साड्या चोरल्या म्हणून. काय जाऊ दे, म्हणून तर म्हणून घेऊनच जातो, माहीत पडते म्हणून जेव्हा कणी आणून ठेवून देईन मी चुपचाप. हा एवढ्या मोठ्या साड्या मोहिनीच्या, एवढ्या सुंदर सुंदर, चल घेऊनच जातो आता. ह्या पुऱ्या साड्या घेऊन जातो, आणि माहिती आहे मग घालन परीने राहत का नाही तेव्हा. येले काय माहित होते, हिनं तर घातल्याच नाही ह्या साड्या कधी, तर आता बैले नाही माहित होत, आणि वैशाली ताईले नाही माहित होत. परी नाही राहत का नाही, तिच्या बाबाच्या घरी जाते तेव्हा घालून घेते मी ह्या साड्या. आता ह्या सगळ्या साड्या मला लपून ठेवून द्या लागन कपाटात, नाही तर मग ह्या गादीच्या खाली, नाही तर राजेशजीले नाही दिसल्या पाहिजे. ते म्हणत तुझ्याजवळ एवढ्या साड्या कुठून आल्या म्हणून, मी आता घेऊन दिल्या नाही म्हणून, त्याला माहिती त्यानं काय काय घेऊन दिलं मला म्हणून. त्याच्यापेक्षा ठेवूनच देतो आता, येईल ते याच्या पहिले पहिले आता कपाटात जागा करतो, आणि मग ह्या ठेवून देतो. मोहिनी, मोहिनी, साड्या साड्या कायसाठी काढून ठेवल्या ना, गावाला चालली काय हे? एवढ्या मोठ्या साड्या काढून ठेवल्या. मोहिनी, मोहिनी, माय बिन अशा साड्या तिच्याजवळ आहे नाही, कधी घेतल्याही नाही. ह्या घेतल्या असं नाही तर मी घरी नसताना. हा पैसे देतो कोणी इले मागं, नाही तर हिनं पैसे चोरले होते त्याच्यातून घेतल्या असं पुऱ्या साड्या. नाही तर राजेशजी आले का हो तुम्ही? राजेशजीने साड्या पाहिल्या वाटते आता, आता म्हणून मला बोलणच काही ना काही. हे साड्या कायसाठी काढून ठेवल्या? कुठं गावागेवाला चालली काय? आणि कधी घेतल्या ते ह्या साड्या? ह्या साड्या तर तुझ्याजवळ होत्या नाही, मी आता घेऊन दिल्याच नाही ह्या साड्या. मग कुठून आल्या ह्या साड्या? कधी घेतल्या त्या? अहो राजेशजी कपाट सप्पा केलं कधी, तर त्याच्यात मी पुऱ्या साड्या ह्या जुन्याच होय, आता घड्या करून ठेवून देतो म्हटलं, म्हणून काढून ठेवलं. इथं पुरं कपाट झटकलं, त्याच्यातून कचरा काढला सगळा, आणि आता ह्या साड्या घड्या करून त्याच्यात ठेवून देतो, त्याच्यासाठी ठेवल्या हे इथं. मोहिनी, खोटी नको बोलू माझ्यासोबत. ह्या साड्या तुझ्या होईच नाही, आणि असं नाही ना तर त्या माझ्या मागं घेतलेल्या, त्या मागं पैसे चोरले होते ना माझे, तेव्हा घेतल्या ह्या साड्या. खरी खरी बोल, खोटं बोलू नको. तुम्हाला काय मी चोरत दिसतं का राजेशजी? काय काही बोलत राहता मला? मी काय तुमचे पैसे घेऊ आणि तुमचे पैसे मी काय चोरले? हा अजूनही तुमच्या डोक्यातून गेलीच नाही का ती गोष्ट? किती दिवस झाले त्या गोष्टीले? मी तर घेतलेच नाही, आणि ह्या साड्या कपाटातल्याच होय, घड्या करून ठेवलेली जुन्या आहे ना, त्या पाहिना नवीन आहे काय? दिसून तर नवीन सारख्याच राहिल्या, जुन्या साड्या दिसून नाही राहिल्या. असं वाटतं का आताच घेतल्या काय? हा, आणि महागाच्या दिसून राहिल्या. एवढे पैसे कुठून आणले त्या? काय करू बापा, हे माणूस तर चोरी पकडून राहिला. मी आता काय बोलू मी आले? सांग ना मला, काय बडबड करून राहिली तू? मला सांग पहिले, साड्या कुठून आणल्या ह्या तर. अहो राजेशजी दिवाळीला गेलती नाही का मी गावाले, मग माझ्या आईनं घेऊन दिला तिकडे, म्हणे घेऊन घे म्हणे त्याजवळ साड्यांनी म्हणे चांगल्या चांगल्या घेऊन जाय म्हणे. पहिले घेतल्या होत्या ना मी लग्नाच्या पहिले, मग आईसाठी ठेवून दिल्या होत्या. आता म्हणे मग आई घेऊन जाय म्हणे तू म्हणे तुझ्या साड्या, म्हणे मी काय करू म्हणे, मी घालत नाही म्हणे अशा साड्या, तर मी मागच आणल्या होत्या. मग त्या कपाटात ठेवून दिल्या, आता काढल्या पाहिल्या चांगल्या दिसते म्हटलं, तर आता घालन म्हटलं मी त्याच्यातली एखादी. हो काय? ठीक आहे, ठेव मग ते आता कपाटात ठेव लवकर. अन्न जाय चहा करून आण माझ्यासाठी. आलो होतो काही चहा विचारत नाही, पाणी विचारत नाही, घरी आल्यावर विचारायला नाही पाहिजे त्या? मला काय माहिती तुम्ही आले म्हणून आणि येऊन राहिले म्हणून, मी तर माझं काम करून राहिली होती. आणि बरं येतं सोडा, काय म्हणते तुम्ही आता येत असता काय? तुम्ही तर रात्री येता, एवढ्या लवकर कशी काय आले आज? अरे भलं डोकं दुखून राहिलं, मग काय करू, येऊन गेलो घरी. सुट्टी मागितली बॉसले आणि येऊन गेलो बा अर्ज टाकल्यानं. काय करतो मग, लय डोकं दुखून राहिलं. जाय मस्त अद्रक गिद्रक टाकून चहा कर बरं माझ्यासाठी. हो करतो, पहिले ह्या साड्या ठेवू द्या मला. लवकर ठेव त्या साड्या, इथं नको पसारा मांडून ठेवत जाऊ बेडवर. चांगलं नाही वाटत ते बेडवर पसारा मांडला. मला बिलकुल आवडत नाही पसारा मांडून ठेवलेला असा. मला बिलकुल साफसुथरा बेड पाहिजे झोपासाठी. झोपणार तर बापा किती झोपतात. आता या टाइमला येत असता का तुम्ही घरी? नाही तेव्हा तर वाट पाहत रात्री येता. काही काम असलं ना लवकर बोलावलं म्हणजे येणं नाही होत तुमच्याकडून. आता आपलं दुखलं म्हणजे बातच येतं मग. हा जाय, जास्त गोष्टी नको करू. बोललं म्हणजे जास्त गोष्टी नको करू, याच्याशिवाय येतेच काय येले राजेशजीले? चाल नेऊन ठेवतो. बरं झालं माहित नाही पडलं येईले, नाही तर काय म्हणते मलाच बोलले असते अजून. कायले घेतल्यान कायले चोरल्यान असं केलं, नेऊन ठेव हे ते मलाच बोलले असते. म्हणली बडबड बडबड करत राहते मोहिनी, पण ते नसली घरात तर गमतही नाही. पण हे साड्या जाऊ दे, साड्याचं कोडं काय आहे आणि काय नाही तिचं तिला माहीत पडन समोर. आता बाई आता आले तुम्ही, लय उशीर केला तुम्ही ते आले. बाई वाट पाहून राहिली होती का तू घरी? काहून काही काम होतं का? मला कोणी आलं होतं का मला विचारायला? नाही आता बाई कोणी नाही आलं विचारायला, मीच विचारून राहिली तुम्हाला. आता आले काय म्हटलं, काय म्हणे मग सुमन काकू? म्हटलं असं ना काही. काय म्हणे हो तेच गोष्ट त्या दिवशी त्या सांगितली नाही का मला, असं असं झालं म्हणे. बस तेच गोष्ट रिपीट झाली आज अजून. काय आता तेच ते गोष्ट 10 वेळा करावं, काय बोर होते ना मग. आणि तसंही का नाही ते पागल आहे ते सुमन. एवढं सगळं झालं, एवढी पोरगी आणली चांगली घरी, ठेवून घ्यायला पाहिजे होती तिले. मी तसंच म्हटलं, आता फालतूचा खर्च लावून घेऊन राहिली. लयच पैसे आले जसे काही, असं असते. पैसे नाही जास्त तरी त्या लोकांना खर्च करायचा लय हे असते, ज्याच्याजवळ आहे का नाही ते कमी थोडक्यात निपटवायला पाहिजे. नाही आता बाई तसं नाही, ते आता एकटाच पोरगा आहे तर ते वाटत असं का हौशीनं लग्न झालं पाहिजे माझ्या पोराचं म्हणून, नाही काय? आता पोराले कसं आहे तर पोरगी भेटली बा, तर ते करून राहिले, नाचून राहिले. यायनं जर पाहिली असते तर मग म्हटलं नसतं काय चांगलं लग्न करतो असं करतो म्हणून, असं झालं असतं ते. म्हणून म्हटलं असं सुमन काकून, बरोबर तर आहे त्याचं या काळानं पाहिलं तर. नाही बा करतो सगळ्या हौशी गिवशी करतो. हो तेही बरोबर आहे म्हणा तिचंही एका दृष्टीनं. ते म्हणे मला कपडे आणायला चालजो म्हणे सुनीसाठी, कपडे गिपडे घेऊन घेऊ म्हणे, तेच घेऊन जाऊ म्हणे. तिच्या घरचे नाव जर म्हटलं तर देऊन देऊ म्हणे तिथंच, आणि नाही म्हटलं तर घेऊन येऊ म्हणे वापस. माय आता बाई असं आहे की
म्हणजे पहिलेच कपडे घेऊन जाते तिथं आणि त्यानं जर नाही म्हटलं तर मग गेलं वाया, एवढे मोठे पैसे वाया गेले नाही. लग्न म्हणजे जुवा असते हो एक, जुवा खेळल्यासारखा. निभला तर निभला, नाही तर मग काहीच नाही, असं राहते ते. आता माहित पडते बा गण्याचं काय होते ना काय नाही तर. ते येईन ना आता काजू, काजू आहे म्हणते बाबा तिचं नाव. हा काजू म्हणते मला, अशी म्हणे ते त्या दिवशी तिला नाव विचारलं सारख्यानं, तर असं नाव कोण सांगत असते आता बाई. तुझ्यासारखी असन ते आता. हा तुझ्यासारखी असू शकते, तुझ्यापेक्षा भारी असू शकते. मग तुझ्यासारखे लोक लय आहे ना ह्या जगात. मग आता तुझ्यासारखी म्हणतेच का नाही, मोहिनी इज द बेस्ट, मग ते म्हणते काजू म्हणतस मले. काय बिघडलं मग त्याच्यात आता? तू म्हणतो तशी ते म्हणते. तू तू तुझ्यासारखीच आहे ते. तुला बहीण शोभते ते बरोबर पोरगी. आता मी चहा घेता काय? चहा केला मी आता याच्यासाठी, राजेशजीसाठी. आलाय काय तू ड्युटीवरून एवढ्या लवकरात? चहा केला त्याच्यासाठी? हा डोकं दुखून राहिलं म्हणे, मग लवकरच आले आणि बसले खोली झोपले. आता मला म्हणे चहा करून आण म्हणे, अद्रक टाकून. चहा दिला मी त्याला, इकडे आली. वैशाली ताईला देऊन दिला एक कप. वैशाली काय करून राहिली? वैशाली दिसून नाही राहिली. आहे का आता बाई वैशाली ताई भाऊजीसोबत बोलून राहिला, लय वेळ झाला. 2 घंट्यापासून बोलून राहिल्या खोलीत गेले तेव्हापासून. मला म्हणे जाय म्हणे, मी गेली होती त्याच्या खोलीत. जाय म्हणे तू म्हणे तिकडे, म्हणे मी बोलतो म्हणे भाऊजीसोबत. बोलून राहिले त्या, लय वेळ झाला बोलून राहिले. काय बोलते काय मी बाबा एवढा वेळ? मला तर एवढं बोलताच येत नाही फोनवर. बोलू दे ना, आता तो बाहेर गावी राहते तर ते बोलते. आता तो इथंच राहते राजेश, तर तू कोणासोबत बोलशील एवढाला वेळ? हा तू आता माहिती फोन येत नाही, एखादा फोनही करत नाही तुले. विचारतही नाही मी पोरगी कशी आहे का, काय आहे का, काही नाही. काही घेणं देणंच नाहीये. असंच झालं जसं काही. तू माय गेली तेव्हापासून दिवाळीले, मग आणि तू गेली होती दिवाळीले तेव्हापासून त्याही नाही लावला एखादा फोन. काऊन काही भिनसलं होतं का तुझ्या तिथं? हो आता बाई माय कायले भिनसन काही माझ्या आईसोबत? असं कसं काही नाही. लावत असते ना फोन, ते लावते, मी लावतो, बोलतो. आता का सगळ्याला सांगू गावात गजर करून बोलत जाऊ का मी? तुला माहित बापा काय आहे ना काय नाही. तू जाणे आणि तुझे बाकीचं हे जाणे. चल मग जातो मी आता, जराशी बसतो तिकडे जाऊन. चौकशा साऱ्या चौकशा आपल्याजवळ, साऱ्या चौकशा करून घेते आता बाई. स्वतः म्हटलं एक गोष्ट सांगत नाही पुरी. स्वतःच्या पोरीला तर म्हटलं अशा करते जीवात ठेवल्यासारख्या. आणि आपण आपल्याला म्हणते नाही, तुमच्या मायबापांना फेकून दिलं पाहिजे म्हणते तुम्हाला. म्हणजे यायची पोरगी होय आणि आपली तर आपण थोडी कोणाची पोरगी होई काही. काय मी बाबा आता बाईचे कसे विचारायला कसे नाही, तर जाऊ दे यायच्या विचारायचं काय करायला लागते मला. मी तर माझं काम करतो, मला जसं पटते तसं. पण जाऊ दे, मला साड्या भेटल्या ना, लय आनंद झाला ह्या गोष्टीचा. चल माझ्या आईला मी फोन लावून पाहतो, किती दिवस झाले. माझी बहीण तर एक फोन नाही करून राहिली, येऊन नाही राहिली, काहीच नाही, बोलत नाही, येत नाही, जात नाही, काही नाही. माझ्या बहिणीला फोन लावून पाहिजे ना, का म्हणून फोन नाही लावून राहिली, काही नाही म्हणून. काय करून ते तिचे पोरगं लहान आहे, ते कोणाचा विचार करणार आहे बाबा. मलाच फोन लावून काही तिच्या मागं कामच काम आहे ना सगळे. ड्युटीवरही जाते, बरं आहे बाबा तिचं स्वतः ड्युटीवर जाते. माया खाली पिली आहे मी, तर मला नवऱ्यालाच पैसे मागा लागते. आणि ते काय म्हणते तर मस्त पैसे कमावून राहिली, सगळंच करते बरोबर. आणि तिची सासू मस्त पोरगं पाहिजे. मी करू काय कडा ड्युटी? म्हणतोच मी राजेशजीले एखादी ड्युटीच करतो म्हणून मी, आणि जातो म्हणून ड्युटीवर म्हणून मला पैसे येते म्हणून. तसे तुम्ही मला पैसे देत नाही म्हणून, मग माझ्या शौक मी कायच्यावर करत म्हणून. मी म्हटलं तुम्हाला पटलं काय का ड्युटी केली पाहिजे म्हणून मोहिनीनं. आता मग अवस्था आहे पा अशी, पण आता काय करू, मला असं वाटते काम केलं पाहिजे, पैसे आले पाहिजे. ठीक आहे मग सांगा मला असं कमेंटमध्ये, चांगलं वाटन काय तर. आणि बाकीचं मग पाहत राहा तुम्ही व्हिडिओ. तशी तर मला मोहिनी आहेच, खुरापत करतच राहते ते. पण आता थोडंसं वाटते मोहिनीला पैसे कमावले पाहिजे म्हणून. चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा, हाय पाय द्या. आणि आपलं जो नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. चला मग मोहिनीला सपोर्ट करा मग. उद्या भेटू आपण व्हिडिओत.